नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, जर तुमचा कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट, नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट और EWSचं सर्टिफिकेट आलेलं नसेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये प्रश्न आहेत की सर माझ्याकडे तर फक्त रिसिप्टच आहे. सर मी व्हॅलिडिटीला तर अप्लाय केलं आहे बट प्रोसेसमध्ये आहे. सर NCAला अप्लाय केला आहे बट आलेलं नाही अजून, है ना. EWS अजून मिळालेलं नाही आहे. तर अशा केसमध्ये मी ॲडमिशन घेऊ शकतो का? हा प्रश्न भरपूर विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या मनामध्ये आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, मी त्याचं सोल्युशन घेऊन आलेलो आहे आज. आणि जर व्हॅलिडिटी नॉन क्रिमिलियर किंवा EWS सर्टिफिकेट तुमच्याकडे नाही आहे आणि तुम्ही पावतीवरती ॲडमिशन करत असाल, पावती म्हणजे कोणती, तर व्हॅलिडिटी मी अप्लाय केलेलं आहे त्याचं प्रूफ म्हणून काय असतं, तर रिसिप्ट मिळते तुम्हाला. त्या रिसिप्टवरती तुमचं रजिस्ट्रेशन होतं. ठीक आहे. आता रिसिप्टवरती रजिस्ट्रेशन झालं म्हणजे रिसिप्टवरतीच माझं पूर्ण ॲडमिशन चालणार आहे का? कधी ना कधी मला ओरिजिनल डॉक्युमेंट सबमिट करावंच लागेल ना. तर ते ओरिजिनल डॉक्युमेंट, ओरिजिनल व्हॅलिडिटी असेल किंवा ओरिजिनल नॉन क्रिमिलियर असेल किंवा EWSचं सर्टिफिकेट असेल, हे कधी सबमिट करायचं आहे? तर विद्यार्थी मित्रांनो बघा, तुम्हाला जे हे सर्टिफिकेट सबमिट करायचं आहे त्याची लास्ट डेट जी आहे, तुमचे टोटल 4 कॅप राऊंड होणार आहेत. 4 कॅप राऊंडची लास्टची जी डेट असेल त्या डेटपर्यंत तुम्ही तुमचं ओरिजिनल सर्टिफिकेट जे आहे ते यायला पाहिजे, अशी तरतूद करा. आणि जर तुमचं येत असेल तर तुम्ही रिसिप्टवरती रजिस्ट्रेशन करायचं आहे. ठीक आहे. आता काही विद्यार्थी म्हणतात की सर नेमकं जर आम्ही व्हॅलिडिटी सबमिट नाही करू शकलो 4थ्या राऊंडपर्यंत, 4थ्या राऊंडच्या शेवटच्या डेटपर्यंत, म्हणजे कॅप प्रोसेस जिथपर्यंत आहे तिथपर्यंत, तर काय होईल? तर मी ओपनमध्ये कन्वर्ट होईल का, है ना, असा प्रश्न आहे विद्यार्थ्यांना. तर तुम्ही ओपनमध्ये कन्वर्ट होत नाही, तर तुमची ॲडमिशन जी आहे ती डायरेक्टली कॅन्सल होऊन जाते. ठीक आहे. मी तुम्हाला रूल दाखवतो ॲडमिशनचा. तसेच बघा, पुढे 1-2 मिनिटात. तसेच जे विद्यार्थी OBC आणि SABC कॅटेगरीचे आहेत तर त्यांच्यासाठी स्पेशल GR आलेला आहे, तो पण मी तुम्हाला दाखवतो. आता या ठिकाणी बघा, तुम्हाला नॉन क्रिमिलियर जे आहे हे 2027 पर्यंत पाहिजे हे सांगितलेलं आहे. तसेच EWS सर्टिफिकेट जे आहे, ही EWS हे तुम्हाला महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंटचंच पाहिजे, सेंट्रलचं चालणार नाही. ठीक आहे. त्याबरोबर आता हे जे आहे हे कुठपर्यंत तुम्हाला चालेल, तर इथे दिलेलं आहे बघा. हां. असे जे विद्यार्थी रिसिप्टवरती अपलोड करतात त्यांच्यासाठी बघा, दे मस्ट देन सबमिट दीज ओरिजिनल सर्टिफिकेट टू ॲडमिटेड इन्स्टिट्यूट ऑन ऑर बिफोर द फायनल रिपोर्टिंग डेट ऑफ 4th कॅप राऊंड. 4था कॅप राऊंडच्या फायनल रिपोर्टिंगच्या अगोदर तुम्हाला ते कॉलेजमध्ये ओरिजिनल डॉक्युमेंट जमा करायचं आहे. फेल्युअर टू डू विल रिझल्ट इन ऑटोमॅटिक कॅन्सलेशन ऑफ देअर ॲडमिशन. जे विद्यार्थी सबमिट करणार नाहीत ओरिजिनल डॉक्युमेंट रिसिप्टवरती रजिस्ट्रेशन केलेलं असताना, तर अशा विद्यार्थ्यांचे ॲडमिशन कॅन्सल होणार आहे. आणि असे जे विद्यार्थी आहेत, सच कॅन्डिडेट्स विल बी कन्सिडर्ड अंडर ओपन कॅटेगरी फॉर सबसिक्वेंट इन्स्टिट्यूट लेवल राऊंड. हे विद्यार्थी ओपन कॅटेगरीमध्ये कन्वर्ट होणार नाहीत, तर काय होणार आहे, तर ओपन कॅटेगरी म्हणूनच कन्सिडर होतील. पण कोणत्या राऊंडसाठी? इन्स्टिट्यूट लेवल राऊंड. म्हणजे 4 कॅप राऊंड झाल्यानंतर जे होत असतं, मॅनेजमेंटचा राऊंड म्हणतो त्याला आपण, है ना, मॅनेजमेंटचा राऊंड किंवा इन्स्टिट्यूट लेवलचा राऊंड. तर त्या राऊंडमध्ये हे सर्व विद्यार्थी जे आहेत हे ओपन कॅटेगरी म्हणून कन्सिडर केले जातील. ठीक आहे. त्या ठिकाणी त्यांना सवलत वगैरे कोणत्याही कॅटेगरीची मिळणार नाही. ठीक आहे. आय होप तुम्हाला समजलं असेल. आता बघा, जे विद्यार्थी OBC आणि SCBC कॅटेगरीचे आहेत, तर अशा विद्यार्थ्यांनी जर रिसिप्ट अपलोड केली असेल व्हॅलिडिटीसाठी, तर दे मस्ट अपलोड and verify their original certificate by visiting scrutiny center in accordance with a timeline specified in GR number. हा जो GR नंबर आहे 2 जुलैला पब्लिश झालेला, त्याच्यानुसार काय होणार आहे, तर तुम्हाला ते सबमिट करायचं आहे. आता हा GR काय आहे, काय म्हणतो GR, हा मी तुम्हाला GR दाखवतो. सेम नॉन क्रिमिलियरसाठी बघा, जर विद्यार्थी OBC SCBCचा असेल तरीही त्याला नॉन क्रिमिलियर जे आहे हे कॅप राऊंड 4था आहे त्याच्या अगोदर तुम्हाला सबमिट करायचं आहे. आता हा जो GR आहे, हा GR फक्त रिलेटेड विथ व्हॅलिडिटी आहे. ठीक आहे. मी दाखवतो GR.
तर बघा हा आहे तो GR. ओके, 2 जुलै 2026ला पब्लिश झालेला हा जो GR आहे हा 2026 या वर्षासाठी शैक्षणिक वर्षासाठी बघा अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांसाठी आहे. कशासंबंधी? तर जात वैधता प्रमाणपत्र म्हणजे कास्ट व्हॅलिडिटी सादर करण्याकरिता उमेदवारांना 6 महिन्याची मुदत देण्यासाठी. आता बघा हा GR जर आपण केअरफुली रीड केला तर काय म्हटलेलं आहे, जे विद्यार्थी या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतील तर असे विद्यार्थी जे SC-BC कॅटेगरी आहेत आणि इतर मागास म्हणजे OBC कॅटेगरीचे जर असतील तर अशा विद्यार्थ्यांना बघा 6 महिन्याची मुदत देण्यात आलेली आहे. कशासाठी? तर व्हॅलिडिटी सबमिट करण्यासाठी. म्हणजे असे विद्यार्थी जे आहेत व्हॅलिडिटी सबमिट 6 महिन्यापर्यंत करू शकतात. OBC आणि SC-BC कॅटेगरीचे मुलं फक्त. ठीक आहे, तर हा होता GR. त्यामुळे OBC आणि SC-BCचे जर विद्यार्थी असतील तर तुम्हाला 6 महिन्याची मुदत मिळालेली आहे. याचा अर्थ असा नाही की तुम्ही 6 महिन्यापर्यंत वाट बघायची आहे. तोपर्यंत वेळोवेळी तुम्ही काय करत राहायचं, त्याचा पाठपुरावा करत राहा आणि जेवढ्या लवकर तुमची व्हॅलिडिटी येईल, 1 महिन्यामध्ये आली तर 1 महिन्यामध्ये तुम्ही सबमिट करून द्यायची आहे. ठीक आहे, आय होप तुम्हाला समजलं असेल. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशाच प्रकारच्या ॲडमिशन रिलेटेड अपडेट्स, ट्रस्टेड इन्फॉर्मेशन आणि तुम्हाला गायडन्स करण्यासाठी मी ॲप सुरू केलेलं आहे BC सर एज्युकेटर, ज्याची लिंक तुम्हाला प्ले स्टोअरवरती मिळेल किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मिळेल. त्याच्यावरती मी 2 प्रीमियम कोर्सेस लॉन्च केलेले सध्या. बघा, एक आहे ॲडव्हान्स लेवल काउन्सिलिंग. याच्यामध्ये तुम्हाला जर तुमचे मार्क्स असतील तर तुमच्या कॅटेगरी, तुमचा होम युनिव्हर्सिटी, त्याच्यावरनं तुम्हाला कोणतं कॉलेज मिळू शकतं तर त्याची लिस्ट आम्ही प्रॉपरली बनवून देऊया. आणि दुसरा जो कोर्स आहे तो आहे प्रो लेवल. त्याच्यामध्ये तुमचं रजिस्ट्रेशन पासून ते ॲडमिशन कंप्लीट होण्यापर्यंत सर्व प्रोसेस जी आहे ती आमची टीम तुम्हाला करून देईल. आणि हे 2 कोर्सेस जर तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्ही प्ले स्टोअरवरती जाऊन BC सर एज्युकेटर हे ॲप डाउनलोड करायचं आहे. त्या ठिकाणी तुम्हाला डिटेल माहिती. विद्यार्थी मित्रांनो, रिसिप्ट मिळाली म्हणजे आपलं काम संपलं असा अर्थ होत नाही. तर तुम्हाला रिसिप्ट ही फक्त तात्पुरती सुविधा आहे ॲडमिशन प्रोसेस कंप्लीट होण्यापर्यंत तुम्हाला त्या कॅप राऊंडमध्ये ठेवण्यासाठी. जेव्हा तुमचं ओरिजिनल सर्टिफिकेट वापस येईल त्यावेळेस ते व्हेरीफाय करून त्या कॉलेजमध्ये सबमिट करायची रिस्पॉन्सिबिलिटी तुमची आहे. त्यामुळे आता ते प्रोसेस जी आहे ते कॉलेज करणार नाही. कॉलेजला जर तुम्हाला 4थ्या राऊंडच्या लास्ट डेटपर्यंत जर व्हॅलिडिटी तुमची ओरिजिनल किंवा NCL ओरिजिनल जर तुमचं किंवा EWS सर्टिफिकेट जर भेटलं नाही तर तुमची ॲडमिशन डायरेक्टली कॅन्सल होणार आणि तुम्ही ॲज अ जनरल कॅन्डिडेट म्हणून मॅनेजमेंटच्या राऊंडसाठी इलिजिबल राहा. मॅनेजमेंटच्या राऊंडमध्ये तुम्हाला माहिती आहे कोणत्याही प्रकारची स्कॉलरशिप तर मिळत नाहीच, प्लस त्या ठिकाणी कॉम्पिटिशन असते. लाईक जशी बोली लावतो आपण तसं डोनेशन वगैरे त्या ठिकाणी द्यावं लागेल मे बी, है ना. त्यामुळं कॅपमधूनच तुमची ॲडमिशन कशी होईल याकडे लक्ष द्या. ऑल द बेस्ट. आणि जर व्हॉट्सअप ग्रुप तुम्ही जॉईन केला नसेल तर BE फर्स्ट इयरसाठी सेपरेट व्हॉट्सअप ग्रुप आहे, डायरेक्ट सेकंड इयरसाठी सेपरेट आहे. दोन्ही ग्रुप तुम्ही जॉईन करून घ्या तुमच्या याच्यानुसार, कारण पुढचे अपडेट मी तुम्हाला त्या ग्रुपवरती देईल, आपल्या चॅनलवरती देईल. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.